रेडी स्टार्ट. भारतातील एकूण श्रमिक वर्गांची संख्या 30 कोटींवर आहे. त्यापैकी खाजगी व सरकारी क्षेत्रातील 10 किंवा अधिक कामगार असलेल्या बिगर शेती उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची संख्या 2.5 कोटींपेक्षा थोडी अधिक आहे. या आकड्यांच्या समोर 50 पेक्षा कमी कामगार असलेल्या म्हणजेच लघुउद्योगातील कामगारांची संख्या 1,30,00,000 आहे. वास्तविक ही संख्या बरीच अधिक असली पाहिजे, कारण अस्थायी किंवा कंत्राट पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची नावे हजेरी पटावर न दाखविण्याची प्रवृत्ती व सवय अशा उद्योगांच्या मालकांना असते. त्याचप्रमाणे हा आकडा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. अनेक अभ्यास अहवालांनी दाखवून दिले आहे की नियंत्रित उद्योगातील संख्या कमी होत जाऊन ती छोट्या व अनियंत्रित उद्योगात सातत्याने वाढत आहे. शिवाय या उद्योगांना कामगार कायद्यातून सूट मिळत आहे. हे पाहिल्यावर त्या सवलतींचा फायदा घेण्यासाठी या प्रक्रियेचा वेग झपाट्याने वाढत जाणार हे निश्चित. या प्रकारे लवकरच अशी वेळ येईल की नियंत्रित उद्योगधंद्यातील हल्लीच्या कामगारांपैकी अर्ध्याहून अधिक कामगार कायद्यांच्या कक्षेबाहेर जातील व त्यांना संरक्षणरहित गुलामांसारखे जीने जगावे लागेल. परिच्छेद. सध्या लोकसभेमध्ये मांडलेले 1926च्या कामगार संघटना कायद्यात बदल करणारे विधेयक हे तर कमालीचे कामगारविरोधी कारस्थान आहे. कोणाचा विश्वास बसणार नाही इतक्या अव्यवहार्य अटी या विधेयकाद्वारे कामगार संघटना स्थापनेवर घातल्या गेल्या आहेत. त्यातील एका तरतुदीप्रमाणे ज्यांना कामगार संघटना स्थापन करून त्याची नोंदणी करावयाची असेल त्यांनी नोंदणी अर्जासोबत ज्या कारखान्यात किंवा उद्योगधंद्यात संघटना स्थापन करावयाची आहे त्यातील सर्व कामगारांची नावे, पत्ते व व्यवसाय यांची माहिती जोडणे आवश्यक होणार आहे. इतकी व्यापक व तपशीलवार माहिती जमा करणे हे केवळ अशक्य कोटीतील असल्याने या विधेयकाद्वारे मोठ्या उद्योगधंद्यातील कामगारांची ही कामगार संघटना स्थापन करण्याचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे.